माकपचे माजी आमदार जे.पी. गावित यांची जळगावमध्ये भेट झाली आणि वृत्तपत्रामध्ये चुकीची बातमी छापून आली आहे। जे.पी. गावित हे भाजपचं कंत्राट घेऊन काम करतात असं कधीही जयंत पाटील बोलले नसल्याचा खुलासा शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केलाय। तर जे.पी. गावित हे इंडिया आघाडीमध्ये असून ते उद्या माघार घेतील असा विश्वास सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आहे। त्यामुळे जे.पी. गावित आता खरंच माघार घेणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीला घटक पक्ष असलेल्या माकपकडून गावितांनी आव्हान दिलं होतं। जो सीपीएम जो पक्ष आहे ऑल ओव्हर इंडिया लेवलला तो महाविकास आघाडीत सामील झालेला आहे आणि नाशिकमध्ये पण ते सामील आहे। महाविकास आघाडी बरोबर आहे, आमची महाविकास आघाडी नाशिकमध्ये एक संघ आहे। आणि असं असताना वर्तमानपत्रामध्ये जे काही गावित साहेबांच्या नावाचा उल्लेख झाला तो ज्या पद्धतीने झाला, पाटील साहेबांनी भाषण करताना जरी बोलले होते परंतु कुणाचं नाव घेतलेलं नव्हतं आणि वर्तमानपत्रात डायरेक्ट त्यांचं नाव आलेले आणि ते खोडण्यासाठी आम्ही याची ही मीटिंग घेतोय।